अहो, आई तुम्ही एवढा टोकाचा निर्णय का घेताय? मी तुम्हाला अजिबात असं काही करू देणार नाहीये. तुम्ही नाही जायचं, कुठेही नाही जायचं तुम्ही. अहो हे घर तुमचं आहे, माणसं तुमची आहेत. तुम्ही विचार तरी कसा करू शकता हे घर सोडायचा? नुसता विचार नाही अक्षरा, माझा निर्णय झालाय. तू आत्ता इथे आलीस म्हणून तुला कळलं, नाही तर खरं तर कुणालाही न सांगता मी निघून जाणार होते. हो आई, पण तुम्ही का निर्णय घेतला हा? या घरावर मला सत्ता नव्हती गाजवायची, या घरची सूत्र माझ्या हातात घ्यायची नव्हती, असा कोणताही विचारही माझ्या मनात नव्हता. मी तुला म्हटलं ना अक्षरा, उलट मी इथे आल्यानंतर या घराला माझ्याशिवाय राहायची सवय झाली होती आणि त्यात मी स्वतःला ऍडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण तसं काहीही होत नाही. आई असं नाहीये. अहो, असं काय करताय? तुम्हालाही माहितीये ना हे घर आहे, 4 माणसं आहेत म्हटल्यावर वाद तर होणारच ना. याचा अर्थ तुम्ही घर सोडून जावं असं नाही होत आई. तुम्ही आज जे काही झालंय ते मनावर घेतलंय का खूप? आई, अहो तुम्ही मावशी जे बोलल्या त्याचा इतका विचार करू नका. अधिपती पण म्हटले ना, त्यांच्या मनात आलं की त्या बोलून जातात, त्यांना भान राहत नाही, कसलाही विचार करत नाहीत त्या. पण म्हणूनच त्यांचं बोलणं आज खरं वाटलं मला. म्हणजे काय चुकीचं बोलल्या त्या सांग ना. इथे आल्यापासून मी प्रयत्न केले, पण अधिपती काही मला आई मानायला तयार नाही. तो आई म्हणून माझा स्वीकार करेल अशी मला आशाही वाटत नाही. आधी काळाने अंतर निर्माण केलं आणि आता इतक्या जवळ येऊन सुद्धा आमच्या दोघांमध्ये अंतर आहेच. हे मनातलं अंतर कसं पार करायचं? आणि हे अंतर फक्त माझ्या आणि अधिपतीमध्ये नाहीये, त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा आहे. आई पण काळाच्या ओघात सगळी नाती नीट होतील, पूर्वीसारखे होतील, हे अंतर पण दूर होईल. मी थोडा वेळ द्या नाही प्लीज. नाही अक्षरा, मला नाही वाटत असं काही होईल. जेवढा वेळ मी इथे राहीन तेवढंच हे अंतर वाढत जाईल. अक्षरा, तू मला या घरात परत घेऊन आलीस त्याबद्दल मी तुझी कायम ऋणी राहीन. पण आता तू मला थांबवू नकोस, कारण माझ्यामुळे कुणालाही त्रास झालेला मला सहन होणार नाही. जाऊ दे मला. मम्मी, तू बी तोच विचार करतेस का जो म्या करते? कोणता? माफी मागायचा. बरोबर माझी पोरगी शोधतेस बघ. म्हणजे मी बरोबर ओळखलं. वय मम्मी, तुला सांगू काय, ती म्हातारी येऊन गेल्यापासून मला बी हेच वाटायलंय का तू माफी मागायला पाहिजेस, तरच आपल्या या घरात टिकावं लागल. बरोबर आहेस बघ. या घराबाहेर पडून हे घर पाडण्यात मजा बी येणार नाही. आपल्यासनी या घरात राहूनच हे घर पाडावं लागेल. हे बाकी बरोबर बोलीस मम्मी तू. माझ्या मनात दुसरा बी विचार आहे का आज अधिपती त्या चारूबाईच्या बाजूनं झालाय. उद्या अख्खं घर त्या चारूबाईच्या बाजूनं असेल. तिने जर का आपल्यासनी घराबाहेर काढलं तर आपल्या बाजूनं कोण बी नसेल. ती म्हातारडी बी त्यांच्याच बाजूनं बोलणार, कारण तिला या घरात राहायचंय ना व. तसं बी म्हातारपणात कुठं जाणार आहे बिचारी? बिचारी? ए चंचे, ती म्हातारडी कसली का बिचारी? आधी सनकलेली आहे तिची. तिला बरोबर माहित आहे का पोळी कशी भाजून घ्यायची. म्हणताना ती बी आपल्यावरच उलटणार. मी तेच ना, मग आपल्या हातात ना पैसा राहणार ना छप्पर. आणि मम्मी, मला त्या आपल्या गावाकडच्या घरात नाही राहायचं. एक तर तिकडे मोबाईल आणि रेंज बी नसती. ए खोड्या डोसक्याची, तुला काय पडलंय का? मोबाईलच्या रेंजचं पडलंय सारखं आपलं मोबाईल 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 मोबाईल. मला पडलंय सुखाचं, कळलं? एवढं मोठं सुख सोडून कसं जायचं बाहेर? आता कसं शाण्यावानी बोलीस ग माझी मम्मी. मला काय वाटतं, त्या म्हातारडीनं जो पर्याय दिलाय ना तोच करूया आपण इथं. तसं बी तिचे संस्कार आहेत ना व. माफी मागितल्यानं कोणी लहान होत नसतंय. तिचे संस्कार तुझ्यावर असतात. माझ्यावर तर माझ्या ताईचे संस्कार आहेत बघ. आत्ता हात जोडून
पर येळ आल्यावर ह्याच हातानं बोच करायचं. म्हणजे आत्ता तिची माफी मागणार आहेस ना व? तसं मी एकदा तिची माफी मागायला काय हरकत आहे, कारण आपल्याला सवयच आहे ना व मावशीची माफी मागायची. येळ ग चंचे, येळ. येळेबरोबर आपल्याला बी चालावं लागतंय. आपली बी येळ येईलच की. माफी मागणारा ह्योच हात सूर्यवंशींच्या गालावरचा नकाशा बी असेल. आत्ता माघार घ्यायची, पण नंतर वचपा काढायचा. नाही आई, मी नाही जाऊ देणार तुम्हाला कुठे. माझं ऐका ना प्लीज. तुम्ही नाही जायचं, कुठेही नाही जायचं. अक्षरा, अक्षरा, आता हात जोडू का मी तुझ्या पुढे? खूप केलेस ग तू माझ्यासाठी, अजूनही करतेस. पण माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये खटके उडतायत. हे मला कसं चालेल सांग ना. तू जरी काही बोलत नसलीस तरी मला कळतच ना ग. प्लीज प्लीज जाऊ दे मला. मी नाही जाऊ देणार तुम्हाला. नको हट्ट करूस अक्षरा. छान संसार चाललाय तुमचा. माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. सुखाने आनंदाने संसार करा. प्लीज तू मला जाऊ दे. मी नाही जाऊ देणार तुम्हाला आई. अहो तुमचा आशीर्वाद आम्हाला फक्त आत्ता नाही रोज हवाय. आई, आमचा संसार फुलताना तुम्ही बघावत अशी इच्छा आहे माझी. असं आपल्या माणसांना सोडून कोणी जातं का आई? का तुम्ही आम्हाला आपलं मानलंच नाही? नको ग असं बोलूस अक्षरा, प्लीज. कसं बोलू मी आई? का असं करताय? आई, तुम्ही जर हे घर सोडून गेलात ना तर अधिपतींना सुद्धा नाही आवडणार ते. काय बोलतेस तू अक्षरा? उलट त्याला त्रास नको. तो आनंदी राहावा, सुखात राहावा म्हणून जाते मी. खूप त्रास होतो का त्याला माझ्यामुळे? दिसतं मला ते. आई नाही, असं नाहीये. हा गैरसमज आहे तुमचा. अहो तुम्ही गेलात तर सगळ्यांनाच त्रास होणार आहे. अधिपतींना सुद्धा त्रास होणार आहे. तुम्हाला माहितीये का, ते मला म्हटले की जा चारुलता मॅडमशी बोला, त्यांना समजवा. त्यांना सांगा की दुर्गेश्वरी मॅडमचं म्हणणं इतकं मनावर घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. हे त्यांनी स्वतः मला सांगितलं आणि मी तेच सांगायला तुम्हाला आले होते आता. असं बोलला तो? नाही नाही, मला माहिती आहे तू माझी समजूत काढण्यासाठी हे सगळं बोलतेस. अहो आई, मी खरं बोलतेय. तुम्ही त्यांना विचारा. त्यांना तुमची काळजी वाटते आई. त्यांची पद्धत वेगळी असेल पण त्यांना मनातून तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही. हा गैरसमज आहे. खरंच तू असं बोलला? खरं सांगते आई, मी खोटं का बोलेन? आणि बघा, आपल्याला असं कधीतरी वाटलं होतं का की अधिपती तुमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतील? आज जे काही झालं ते चुकीचंच होतं, पण असं म्हणतात ना की वाईट गोष्टीतून सुद्धा काहीतरी चांगलं निघतं. तसंच घडलं ना आई आज. अधिपती मावशींना तुमच्या समोरच म्हटले ना की मी यांना आई असं म्हणत जरी नसलो तरी त्या माझ्या जन्मदात्या आहेत. याचा अर्थ काय होतो आई? ते तुम्हाला फक्त आई म्हणत नाहीये, पण मनातून त्यांनी तुम्हाला आई मानलंय. हे नाही का कळत आहे तुम्हाला? आई, मी म्हणूनच सांगते तुम्हाला, प्लीज प्लीज तुम्हाला स्वतःला थोडासा वेळ घ्या आणि त्यांनाही वेळ द्या. अरे वा, लय दिवसांनी पुस्तक हातात आलं. पण गोळ्या घ्यायच्या असतील ना मग? आई, माझ्या गोळ्यांची वेळ इतक्या वर्षात तुम्ही कधी चुकू दिली आहे का? हो, इतक्या वर्षाची सवय आहे ती. आई, आज अधिपती केवढं छान वागला ना. आपल्या आईची बाजू घेतली त्यानं. मला खूप बरं वाटलंय. तुम्हालाही चांगलं वाटलं असेल ना? हो, वाटणारच. का नाही वाटणार? भूवीचे संस्कार आहेत ते, असे वाया जायचे नाहीत. बरोबर आहे. अधिपतीचं जे काही चांगलं केलंय ते सगळं भुवनेश्वरीनं केलंय. जन्मदात्याने काहीच केलेलं नाही, हो ना? हा, असं आडवं बोलू नका. जरा त्याच्या कलानं घ्या, भांडू नका त्याच्याशी. अक्षराई हेच सांगते मला. तुम्ही मला हेच सांगा. बघा, मी पडल्या अडाणी, पण तुमची सुनबाई शानी आहे याच्यावर विश्वास आहे ना हो? मग तिचं तरी ऐका. अशी चिडचिड करू नका. अहो, मग तो बी शांतपणे बघेल बघा. शांत राहील. समजा तुमच्या मनासारखं होईल बघा. कळलं का? कळलं. हे असं कधी कधी शाण्यासारखं वागतं बघा. द्या. नाही, असू दे. मी शाण्यासारखा वागतो, माझं मी ठेवतो. तुम्ही या.
अक्षरा, मगाशीच मी तुला सांगितलं, माणसाला कुठे थांबावं ते कळलं पाहिजे. तुला काय वाटतं? मला आनंद होतोय हे घर सोडून जाताना, मग का जाताय आई? कारण माझं मन सांगतंय. बोल अधिपती. काय आईसाहेबांबद्दल कोणाचा मेसेज फोन काय? अजून काहीच कळलं नाहीये. किती दिवस मला हेच उत्तर देणार आहेस तू ओंक्या? सॉरी बाबा. सॉरी सॉरी ओंक्या, मीच सॉरी. काय लय दिवस झाले रे. काय आईसाहेबांचा थांग पत्ता लागणं झाला. एवढी यंत्रणा कामाला लावून पण काय उपयोग होईना. म्हणताना जरा चिडचिड होत्या. बाबा तू सॉरी नको बोलूस. तुझ्या मनाची घालमेल कळते मला. तू काळजी करू नकोस. मी कोल्हापूर आणि कोल्हापूर बाहेरच्या सगळ्या मंडळांना सांगितलंय. आईसाहेब दिसल्या किंवा त्यांच्यासारखं कोणी दिसलं तर लगेच मला फोन करून कळवा. मग रात्र असो का दिवस तुम्ही मला लगेच कळवा. मी येईन तिकडे. हां बरं झालं, चांगलं केलंस. अधिपती तू काळजी करू नकोस. आपण त्यांना नक्की शोधू. काळजी करत नाही मी. सगळेजण मला हेच सांगतात. मी बी स्वतःला हेच सांगतो, पण तरी काळजी वाटतेच रे. आईसाहेब आमच्या जवळ नाहीत असा विचार जरी आला तरी काळजाचं पाणी होतं भारता. वंक्या काय सांगू तुला. त्या जिथे कुठे असतील ना तिथे सुखरूपच असतील. हेच आम्ही समजवतोय स्वतःला त्या गेल्यापासून. आता अजून किती दिवस हे समजवत राहू. भावा तू होप सोडू नकोस आणि पॉझिटिव्ह राहतो. नाही, होप तर कवाच सोडल्या नाहीत आणि सोडणार बी नाही. झालं तर मग हीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना तुला आणि आईसाहेबांना जवळ आणेल. आई अंबाबाईला माझं हेच साकडं आहे. ह्या नवरात्रीमध्ये आई अंबाबाई तुमची भेट नक्कीच घडवून आणेल. होणार भावा, तू म्हणतोस तसंच होणार. काय कळलं तर मला लगेच फोन कर. हां होय किती बी रात्र होऊ दे, मला फोन कर. हां मी आहे, जागाच आहे. होय तू काळजी करू नकोस. मी आत्ताच जातो परत बाहेर बघायला. आई आई प्लीज 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 असं नका ना करू. घटस्थापना झाली, आता नवरात्र सुरू आहे. आई घरातली लक्ष्मीच जर घर सोडून गेली तर कसं होणार या घराचं? या घरची लक्ष्मी आता तू आहेस. अहो आई, तुम्ही या घरात असताना मी या घराची लक्ष्मी नाही होऊ शकत. तुम्ही परत यावं म्हणून किती प्रार्थना केल्या असतील. आता घरात देवी असताना तुम्ही घर सोडून जाणार काय? प्लीज आई प्लीज असं नका ना करू प्लीज. अरे देवा, या घर सोडून चालल्या. असं वाटतंय सुनबाईचं या काही ऐकणार नाहीत. नाही नाही, यांना थांबवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आई अक्षरा नको रडूस. हे बघ, तुझ्या डोळ्यातले असे अश्रू बघून माझा पाय निघेल का या घरातून? प्लीज शांत हो. मग का जाताय तुम्ही? नका ना जाऊ प्लीज. नाही अक्षरा, माझं मन आता या घरात रमणार नाही. आणि मला खात्री आहे की तू हे घर अगदी छान सांभाळशील. नाही आई, हे घर तुम्हीच सांभाळायचं. नका ना जाऊ आई प्लीज. नको अक्षरा, मला जाऊ दे. माझा निर्णय झालाय. अहो पण तुम्हाला अधिकारच नाहीये असा निर्णय घ्यायचा एकटीला. असा निर्णय कसा घेऊ शकताय तुम्ही? तुम्ही आम्हाला आपलं मानता ना, मग का जाताय सोडून? अक्षरा, जेव्हा आपली माणसं आपली राहत नाहीत ना, तेव्हा असे निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे मी आणि बाबा परखे झालोय तुम्हाला? नाही ग अक्षरा, पण पण माझ्या अधिपतीचं काय? तो आमचं नातं कधी एक्सेप्ट करणार? आणि खरं सांगू, आता घरात परिस्थिती फार विचित्र झाली आहे. आता जर मी इथे थांबले ना तर सगळंच बिघडेल. जाऊ दे मला. नाही आई, असं नाही होणार. तुम्ही बघा, या घराची परिस्थिती नाही बिघडणार आणि तुम्हाला जे हवंय ते मिळेल तुम्हाला. तुम्ही फक्त थांबा प्लीज.
फायनल बिल पाठवलं नाही ना हो? अमाऊंट चुकल्या. थांबा थांबा थांबा, अमाऊंट चुकल्या, लगेच पाठवू नका, मी बघतो. अधिपती खाली चल. नीट बघत जावा तुम्ही जरा आधी. तुम्ही काय अरे खाली चल ना. थांबा, तुमच्या संग नाही. थांबा जरा 2 मिनिट ठेव. काय 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 अरे खाली चल लवकर. 2 मिनिटं थांब बाई जरा. दिवसभर सगळं आई साहेबांना शोधण्यात जातोय. फॅक्टरीच्या फायलीने जर रात्री तर बघू देत का नाहीच. अरे पुरी रात पडली आहे, फायली बघाय. तू आधी खाली चल बघू. काय काय झाले काय? ते चारुलता बाई घर सोडून चालले ती. हा 4 वाजता त्यांच्या संग बी भांडले का काय? ते आणि कशाला भांडतील. अरे ती दुर्गी बोलली ना व, त्यामुळे जात असत्या. नाही नाही, मी मास्तरीन बाईसनी सांगितले त्यासनी समजवायला. त्या समजवतील त्यासनी. तू सांग. त्या ऐकना झाल्यात. त्यांचं तरी काय चुकलं म्हणा. दुर्गी एवढी बोलली म्हणल्यावर. अगं मी मावशीला समज दिल्या. ती आता इथनं पुढे त्यांच्या भानगडीत पडणार नाही म्हणून सांग की तू. आहे का आता? म्हणजे तुला बी वाटतं या त्यांनी घराबाहेर जावं म्हणून? अरे घराची मालकीण आहेत त्या, या घराची लक्ष्मी आहेत. त्यांनी असं घराबाहेर जावं मला बी पटत नाही बघ. एवढा तर तू बोलतो का? अरे सुनबाईचं ऐकणं झालेत, माझं काय ऐकणार आहेत बाई? तुमच्या दोघीचं ऐकलं नाही तर काय माझं ऐकणार आहे तू? हा अरे लेख आहेस तू त्यांचा. लेखाचा शब्द मोडून एक आई त्याला सोडून जाऊ शकत नाही. तू मानत नसलास तरी आई आहे तुझी. आणि त्यांची काय बी चूक नसताना त्यांना घराबाहेर पडावं लागतंय. हे भूमीला तरी पटलं असतं काय? आजी अरे घरात जे काय घडते ना ते फक्त त्यांनाच भोगावं लागतंय. हे बघ, एक आई घराबाहेर गेली या, तिला शोधाया तू जीवाचं रान करतोयस, रातीचा दिस करतोयस. आणि एक आई रातीची घराबाहेर पडती या, तिला थांबवाना झालंच होय. अरे त्यासनी थांबवावं लागल. चारुलता ताई, चारुलता ताई, चारुलता ताई. चंची हा कुठे गेली ही बाई? हीच की ती बी एवढं रात्रीचं. ए खुळे, हा अगं अगं ती बाई काय उंदीर आहे का मांजर आहे? कुठं बी जाऊन बसाय. हा अगं मम्मी खात्री करून घेते, म्हणजे ती चारूबाईच नसल तर मग तो माफीनामा कुणाला द्यायचा? एक खुळ्या डोसक्याची एवढ्या उड्या मारू नकस हा चंची. असेल ती इकडेच कुठे तर. चल जाऊन बघू. चल चल. हा चल चल. अगं चल की. हा हा. असं नका करू आई. आधी भुवनेश्वरी मॅडम गेले, आता तुम्ही पण निघालाय. मी नाही जाऊ देणार तुम्हाला. नाही ग, नको अडवूस मला आता अक्षरा. मी नाही राहू शकत या घरात. प्लीज मला जाऊ दे. जाऊ दे? जाऊ दे म्हणजे? चारू कुठे चालली आहेस तू? चारू चारू तू कुठेही जाणार नाहीयेस. चारू या घराला गरज आहे तुझी. तू तू जाणार नाहीयेस. असं काय करतेस हा? जे झालं नव ते मागं सारायचं आणि पुढचा दिस सुरू करायचा. आता दुर्गेला नाही अक्कल. तिचं बोलणं मनावर घेऊ नका. खुळ्या डोक्याची आहे ती. नाही हो आई, तुमचा ना काहीतरी गैरसमज होत आहे. जे काही घडलंय ते मी मनात ठेवून घर सोडते असं नाहीये. किंवा एखाद्या घटनेमुळे मी हा निर्णय घेतला असंही समजू नका. पण या घरात परत आल्यापासून मी बघते, या घराची छान बसलेली घडी माझ्यामुळे विस्कटायला लागली. इतके प्रॉब्लेम्स होत आहेत या घरात. हे माझं घर आहे, तुम्ही सगळी माझी माणसं आहात. माझ्यामुळे माझ्या माणसांना त्रास होत असेल तर मी इथून गेलेलीच बरी. माझा निर्णय झालाय. अरे देवा, तुम्ही घर सोडून चाललायस? थांब ग, थांब थांब. या घरात जर कुणी एखादी चूक केली तर काय होतंय? काय पांडा पाडला बरं आईसाहेबांनी? काय करायचं असते? चूक केल्यावर माणसानं काय करायचं असते? माफी मागायची असते. मग काय सरकार नोटीस पाठवू तुला? हा का अवतार पाठवू? माफी मग.
अगं माफी माग. चूक करून जर माफी नाही मागितली तर काय होते माहिती आहे ना? माझी चूक झाली, मला माफ करा, मला माफ करा. मी शेण खाल्लंय, मी माती खाल्ली, मला माफ करा. अहो काय करताय तुम्ही? प्लीज माझे पाय नका धरू. उठा बरं तुम्ही. नाही, तुम्ही जवळ मला माफ नाही करत ना, तर मी तुमचे पाय नाही सोडणार. मी खरंच माझ्या मनापासून तुमची माफी मागायला. तुम्हाला विश्वास नाही का? हे बघा, मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा, अहो काय करताय तुम्ही? थांबा बघू. माफ करा.